तसं प्राणतत्व जेव्हा सौम्यत्व धारण करून क्रमबद्धतेने विकास करतं तेव्हा सगळ्या जाणीवा प्रबळ होतात. मग अशा दोन्ही गोष्टी एकत्र आम्हाला कुठे मिळू शकतात. तर एक म्हणजे खऱ्या खुऱ्या नामस्मरणामध्ये, पण नामस्मरण करताना आम्हाला आठवण राहीलच याची आम्हालाच गॅरंटी नाही. जे आहे ते आहे, त्याच्यामध्ये लाजायचं कारण नाही. आम्ही साधी माणसं आहोत, नाही राहत बाबा आमचं स्मरण. आणि त्यासाठीच आवश्यक असतो तो एकच, कोण? हनुमंत. पण आवश्यक असतो हनुमंत, जो महाप्राण आहे आणि जो निसर्गातली क्रमबद्धता सांभाळणारा एकमेव विश्वव्यापक संचारी. आलक्षामध्ये सगळे क्रम जे आहे ते कोण सांभाळतो? हा महाप्राण सांभाळतो. हा महाप्राण असल्यामुळे हा प्राणतत्व पण आहे आलक्षामध्ये. आणि ॲट द सेम टाईम हा कोण आहे? तर कोण आहे? हनुमंत. एक म्हणजे महाप्राण, म्हणजे तो प्राणतत्व आहे. आता सौम्यत्व, क्रमबद्धता कशी आहे हनुमंताकडे? काही स्तोत्र वगैरे आठवत असते, विचार करा. आपण म्हणतो अशी स्तोत्र किंवा हे आहेत. मारुती स्तोत्र रामदासांचं, ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तोरणा कैशी ब्रह्मांडी पाहता नसे. त्याच्या वज्रपुच्छाने जो, वज्रपुच्छाचे दोन अर्थ होणार. वज्रपुच्छ म्हणजे वज्रासारखं कठीण पुच्छ, मग ते राऊंड कसं फिरू शकतं? जेवढं कडक येतं तरी फिरतं. वज्रासारखं असून ते फेरे मारतं. वज्रपुच्छ म्हणजे टोक, फक्त पुच्छाचं फक्त टोक. त्याने सुद्धा ब्रह्मांडाभोवती वेळे मारत असतात. त्यासाठी तुलना कुठे? म्हणजे त्याच्याकडे अशी क्रमबद्धता आहे की ब्रह्मांडाचा जो काही क्रम आहे, आपण काय म्हणतो की युनिव्हर्स कसं आहे, ब्रह्मांड कसं आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्या सर्व ब्रह्मांडांभोवती तो वेळे घालू शकतो. कुठला तारा कुठल्या स्टेजमध्ये काही आहे ह्याची पर्वा न करता तो सगळ्यावर मात करून वेळे घालू शकतो. असं त्याचं पुच्छ आहे फक्त आलक्ष्यामध्ये.